ओके, तर आजचं आपलं आहे थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 7. बरोबर आहे, लेक्चर नंबर 7 आजचं आपलं आहे. ओके, अपेक्षित स्पीडपेक्षा आपण थोडंसं मागं चाललो, त्यामुळे आपण रिव्हिजन थोडीशी घेत नाही आज. ठीक आहे, आलं लक्षात? हा बोला, चला काय आपला आजचा टॉपिक, रिव्हर्सिबल एडियाबॅटिक एक्सपान्शन फॉर आयडियल. जर असं असेल तर आपल्याला समजा त्यांनी सांगितले की डेल्टा यू ची व्हॅल्यू काढा. कशाची काढा? डेल्टा यू ची व्हॅल्यू काढा. तर डेल्टा यू ची व्हॅल्यू काय येते? एन इंटू CVM, एन इंटू CVM इंटू एन इंटू CVM इंटू डेल्टा. काय डाऊट? आहो याच्यात काय डाऊट? 100% नक्की इथपर्यंत आपलं झालेलं आहे. नेक्स्ट, काल आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, चेक करा बरं असं काय झालंय का याच्या रिलेशन मध्ये आपलं. डेल्टा यू कालचा फॉर्म्युला सांगा बरं. काल काल काय 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 झालं, एकदा रिवाइज करू पटकन, लागेल नाही तर ते सगळं क्वेश्चन्सच्या आधी. फक्त क्वेश्चन्स परवाच्या लेक्चर मध्ये सांगा. पीव्हीचे रिलेशन पाहिलं ना आपण, पीव्हीचे रिलेशन्स पाहिले सगळे. पाहिले का? पीव्हीचे रिलेशन बोला. P1 V1 रेस टू गामा इज इक्वल टू रेस टू गामा. त्यानंतर काय? P1 T1 V1 रेस टू gamma minus 1 equal to T2 V2 raised to gamma minus 1. Next, T1 P1 1 minus gamma upon gamma is equal to T2 P2. बरोबर ना? हे तीनच पाहिलं का अजून काय पाहिले? हे तीनच पाहिलं होतं नक्की. ठीक आहे, चालते. पहा ह्याच्याच रिलेशन मध्ये आपण आता पुढचे पहा. डेल्टा यू इक्वल टू काय तो आपला एन VM इंटू डेल्टा टी. बरोबर, ही आली यू ची व्हॅल्यू. कशाची आली ही व्हॅल्यू? तुमच्या यू ची व्हॅल्यू. समजा तुम्हाला हीट काढायची, काय काढायचं तुम्हाला? तर ही झाली डेल्टा यू. नेक्स्ट, क्यू इक्वल टू काय येईल तुमच्याकडे? क्यू ची व्हॅल्यू किती येणार? 0 येईल. क्यू ची व्हॅल्यू किती येईल? का प्रोसेस कशी आहे? प्रोसेस कशी आहे? एडियाबॅटिक. एडियाबॅटिक प्रोसेसला क्यू इक्वल टू किती असतो? आलं का? क्यू इक्वल टू किती आला तुमचा? 0. थर्ड काय काढलं होतं आपण अजून? डेल्टा एच इज इक्वल टू, डेल्टा एच इक्वल टू काय येणार? एन CPM इंटू डेल्टा टी इंटू डेल्टा टी. घ्या लिहून पटकन. नेक्स्ट, अजून एक रिलेशन पाहिलं आपण, CPM मायनस CVM इक्वल टू आर. इक्वल टू काय आलं तुमचं? आर. घ्या पटकन, घ्या पटपट, लिहायला लागेल बाळा, आज लिहायचं. वर्क डन राहिलं का? वर्क डन राहिलं, थांबा. वर्क डन इथे घेतो, 5 इथे घेतो. वर्क डन. बोला. जर प्रोसेस एडियाबॅटिक असेल, आपल्याला माहिती आहे डेल्टा यू इज इक्वल टू काय असतो? क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू 0 म्हणजे डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू. आणि मग ती कशाची इक्वल येईल तुमच्या? एन CVM इंटू डेल्टा टी. झालं वर्क डन. इथपर्यंत या पटकन, मग पुढे जाऊयात आपण. झाले? जायचंय नेक्स्ट. ठीक आहे, आता पहा मी काय करतो, सगळ्याला डिवायडेड बाय CVM करतो. इथे सगळ्यांना डिवाइड बाय डिवायडेड बाय CVM, डिवायडेड बाय CVM. बोथ साइडला काय केलं मी? CVM ने डिवाइड केलं. CPM अपॉन CVM मायनस CVM अपॉन CVM इक्वल टू R अपॉन CVM. CVM ला CVM कॅन्सल. काय नाही म्हणजे काय राहिलं? CPM अपॉन CVM. पॉइझन्स रेशो. काय ही? पॉइझन्स रेशो. आला का? म्हणजेच काय तुमचा गॅमा इज इक्वल टू R इंटू. तसंच मला समजा CVM काढायचं, मला गामा दिलाय आणि गॅमा दिलाय आणि R दिलाय, कसं काढणार मी? बोला. CVM इज इक्वल टू R अपॉन गॅमा मायनस. नवीन फॉर्म्युला घ्या.
सगळ्याची ह्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चर मध्ये नवीन नवीन फॉर्म्युला येतात, सगळ्याची लिस्ट करून ठेवायची. सगळ्याची काय करायची? लिस्ट कर. लिस्ट कर. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? जाऊ का पुढे? आता पहा बरं. ही व्हॅल्यू कशाची आली? सीव्हीएम ची आली. कोणाची आली व्हॅल्यू? आता पहा इथे डेल्टा यू इक्वल टू एन इंटू काय लिहू शकतो मी? आर अपॉन गामा मायनस 1 इंटू डेल्टा टी. सीव्हीएम ची व्हॅल्यू इथून उचलली, इथं ठेवली. ओ ताई, ही व्हॅल्यू कुठून आली? इथून आली. असं दाखवू का? म्हणजे कळल तुम्हाला. कळतंय? ठीक आहे ना मॅडम. सर हे कुठून आलं मध्येच? तसंच इथं काय लिहू शकतो मी? एन इंटू आर अपॉन गामा मायनस 1 इंटू. कळलंय? रिलेशन कळलेत कसं आले? हे दोन कसे आलेत समजलंय का? नक्की. ओ सर कळलं का? घ्या ना मग लिहून. घ्या मग लिहून घ्या. कशासाठी होतं? एडियाबॅटिक एक्सपान्शन. कॉम्प्रेशन झालं तर काय होणार? फक्त साइन चेंज होणार. लिहून देऊ का? नको? ठीक आहे देतो. पहा इथे लिहू का? तुम्ही नेक्स्ट पेजवर लिहायचं. फॉर कॉम्प्रेशन. फॉर कॉम्प्रेशन साइन काय होणार? विल गेट रिव्हर्स्ड. साइन काय होतील सगळ्याचे? रिव्हर्स. जे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळे आलेत हे सगळे काय होणार तुमचे? मायनस मायनस मायनस. घ्या पटकन. झाले? नेक्स्ट इरिव्हर्सिबल एडियाबॅटिक एक्सपान्शन. जर हे कशासाठी होतं? रिव्हर्सिबल. जर काय असेल? इरिव्हर्सिबल असेल. डेल्टा यू काढायचं. काय काढायचं आपल्याला? आता चेक करा. डेल्टा यू इक्वल टू फॉर्म्युला बोला. एन सीव्हीएम इंटू डेल्टा टी. दॅट इज डेल्टा यू इक्वल टू एन इंटू आर अपॉन गामा मायनस 1 इंटू. कुठून आले कळलंय? कुठून आले कळलंय? मागे आपण केलं होतं तेच, फक्त इथे लिहितोय, काही करत नाही. इडियाबॅटिक प्रोसेस आहे. क्यू इक्वल टू किती येणार? क्यू इक्वल टू किती येणार? थर्ड बोला पुढे. डेल्टा एच इक्वल टू एन सीपीएम इंटू डेल्टा टी. आणि डब्ल्यू डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू विच इज इक्वल टू एन आर गामा मायनस 1 इंटू. घ्या पटकन. माहिती मला सेमच आहे. बोला. हो. काय काय? नाही नाही, हीट एक्सचेंज होत नाही ना. ठीक आहे, म्हणजे जी आहे तीच राहिली. झालंय का? येस ते कॅमेराचं घाली हो बराबर. राणा पुढे. झालं का? झालं का रे? येऊ का पुढे? लिकी मागच्या सारखंच आहे ना? कुठे गेले त्या दोघे?
इकडे कोण नाही? नेक्स्ट काय आपल्याकडे? पॉलिट्रॉपिक प्रोसेस. पॉलिट्रॉपिक प्रोसेस म्हणजे काय? आपण ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस पाहिल्या त्या वेगवेगळ्या प्रोसेसेस साठी एक काय म्हणतो आपण, एक मॅथमॅटिकल इक्वेशन दिलंय जे सगळ्या रिएक्शन्सला लागू होतं. जे काय होतं सगळ्या रिएक्शन्सला, ठीक आहे. आणि ते जे इक्वेशन आहे त्यालाच आपण पॉलिट्रॉपिक प्रोसेस असं म्हणणार. ठीक आहे. पहा, जनरलाइज इक्वेशन यूज फॉर ऑल रिव्हर्सिबल प्रोसेस. प्रोसेस कशा पाहिजे? सगळ्या रिव्हर्सिबल प्रोसेस साठी एक जनरलाइज इक्वेशन आहे. ओके. इक्वेशन काय सर? पी व्ही रेस टू एक्स इक्वल टू के. रिलेशन काय तुमचं? पी व्ही रेस टू एक्स इक्वल टू के. पी व्ही एक्स रेस टू पी व्ही रेस टू एक्स इक्वल टू के. पी म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? के म्हणजे काय? कळतंय? लिहा खाली. चला. पी इक्वल टू प्रेशर ऑफ द गॅस. पी इक्वल टू प्रेशर ऑफ गॅस. कोणाचा प्रेशर? तुमच्या. कोणाचा प्रेशर? ओके. नेक्स्ट व्ही इक्वल टू व्ही इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस. के इक्वल टू एक पे फक्त कॉन्स्टंट. आणि एक्स इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू तुमची असू शकते -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. कुठून कुठे असू शकते एक्स ची व्हॅल्यू? -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. तुमच्या मनावर किती एक्स. सगळ्या प्रोसेसेस कशा असणार आहे तुमच्या? कसं असणार आहे सगळ्या प्रोसेसेस? रिव्हर्सिबल प्रोसेसेस असणार आहे. झाले? आता पहा, एक्स ची व्हॅल्यू कुठून कुठे असू शकते? -इन्फिनिटी टू पी व्ही रेस टू एक्स इक्वल टू के. हेच होतं का? सगळ्या प्रोसेसेस कशा आहेत? सगळ्या प्रोसेसेस कशा आहेत? तर रिव्हर्सिबल मध्ये कोणती सांगितली का? रिव्हर्सिबल मध्ये कोणती सांगितलेली? फॉर एक्झाम्पल मी एक्स इक्वल टू 0 टाकतो. एक्स इक्वल टू किती टाकतो मी? पी व्ही रेस टू 0 इक्वल टू के. एनिथिंग रेस टू 0 काय असतं? म्हणजेच काय? पी इंटू 1 इक्वल टू के. म्हणजेच काय? पी इक्वल टू काय आलं तुमचं? प्रेशर कॉन्स्टंट. कोणती प्रोसेस? आयसोबॅरिक प्रोसेस. ही कोणत्या प्रोसेस साठीचं इक्वेशन आलं तुमचं? रिव्हर्सिबल आयसोबॅरिक प्रोसेस. कोणासाठी? द प्रोसेस इज, बोला प्रोसेस कोणती आहे? द प्रोसेस इज रिव्हर्सिबल आइसोबैरिक प्रोसेस. रिवर्सिबल, वो श्योर कर रही है, पीछे लिखा गया आइसोबैरिक प्रोसेस. यायचे घ्या. प्रेशर काय असतं तुमचं? ओ सर घ्या की, बसले काय असे विचार करत? होईल तुझं बी. एक्स आहे, झिरोच असते तिची किंमत तुझ्या आयुष्यात. कोणत्या बी आयुष्यात, सगळ्यांच्याच आयुष्यात एक्स ची व्हॅल्यू काय? 0. खोटे खरंय? नाही. कोण कोणासाठी खोट आहे? नशीबवानेस. काय काय एक्स ची व्हॅल्यू तुझ्यासाठी? 0. हा, गप कोटाड्या. सांगू का? झालं का? नक्की. नेक्स्ट प्रोसेस पहा. जनरलाइज इक्वेशन. हा वाजव, वाजव जोरात. हा तेच ते, वाजवा. प्रॅक्टिस. बँडवाले, ओम साई बँडवाले. नाही ते काय?
भाऊ भाऊ वाजवायचं पाखरा आजत बर्थडे पार्टी ऑर्डर स्वीकारला जाते. पीव्ही रेस टू एक्स इक्वल टू काय होता आपल्याकडे बरोबर. एक्स ची व्हॅल्यू किती टाकली होती आपल्यासाठी काय एक्स ची व्हॅल्यू पण आपल्या मित्रासाठी एक्स ची व्हॅल्यू 0 नसू शकते. त्यासाठी कदाचित एक्स ची व्हॅल्यू 1 असू शकते. काय असू शकते काय असू शकते 1 असू. त्याच्याकडे काय हात लावतोय बावळ्यावर इकडे बघा. ओके कोणाची तरी एक्स कोणाची तरी 1 असणारच आहे बरोबर का खोटं एक खरंय. मग पहा पीव्ही रेस टू 1 इक्वल टू के दॅट इज पीव्ही इक्वल टू कॉन्स्टंट. पीव्ही इक्वल टू काय आलं सर प्रोसेस कोणती बरं. हा कोणता तरी लॉ आहे का कोणता लॉ आहे कोणता लॉ आहे बॉइल्स लॉ आहे का. आणि मग जर बॉइल्स लॉ असेल तर बॉइल्स लॉ मध्ये कंडिशन काय असते ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. ऍट कॉन्स्टंट जर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे याचा अर्थ प्रोसेस कोणती आहे आइसोथर्मल. कोणती प्रोसेस आइसोथर्मल. आज याद आ रहा है एक्स की वैल्यू क्या है 1 है. अरे 1 है इधर दूसरे के लिए. ओके पहा द प्रोसेस घ्या लिहून चला बसले काय. द प्रोसेस इज कन्सेप्ट समजली की लिहून घ्यायचं. प्रोसेस इज आइसोथर्मल क्या काय 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 डिस्कशन काय तू रख पुढचंच बोल. ओ रिव्हर्सिबल सॉरी रह गया. द प्रोसेस इज रिव्हर्सिबल ओके आइसोथर्मल. एक मिनिट थांबा. द प्रोसेस इज नुसती आइसोथर्मल नाही सॉरी परत आलं काय. द प्रोसेस इज रिव्हर्सिबल आइसोथर्मल प्रोसेस. काय डाऊट काय डाऊट नक्की का. आता काहींसाठी काय होऊ शकतं एक्स ची व्हॅल्यू मल्टिपल असू शकते. एक्स ची व्हॅल्यू मल्टिपल खूप साऱ्या एक्स असू शकतात बरोबर का असतो एखादा नशीबवान. ठीक आहे पहा आपल्याकडे फॉर्म्युले काय पीव्ही. अरे भाऊ कदमचा पिक्चर नशीबवान असं म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलं येडी शेत तुम्ही पाहिलं नाही का भाऊ कदम माहिती तुम्हाला नाही माहिती कोण म्हणलं. या चला पीव्ही रेस टू एक्स इक्वल टू के. पीव्ही रेस टू एक्स इक्वल टू के. एक्स ची व्हॅल्यू किती टाकायची इन गामा बाकी आहे का हो थांबा. एक्स ची व्हॅल्यू काय असू शकते कोणासाठी काही जणांसाठी मोर दॅन 1 असू शकते. काय असू शकते मोर दॅन खूप साऱ्या एक पेक्षा जास्त असू शकतात. दॅट इज एक्स इक्वल टू काय टाकू शकतो आपण गामा इज ग्रेटर दॅन. ऑलवेज गामाची व्हॅल्यू पहा चेक करा पॉइझन्स रेशो मध्ये ती काय आली आहे कायम प्रत्येक वेळेस ती 1 पेक्षा जास्त आली आहे. काय आली प्रत्येक वेळेस ती 1 पेक्षा जास्त. पी व्ही रेस टू एक्स इक्वल टू के बरोबर. पी व्ही गामा इक्वल टू के काय दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट दॅट इज P1 V1 गामा इक्वल टू P2 कळतंय का. लिहू शकतो का असं मी लिहू शकतो. आणि ही प्रोसेस कोणती आहे द प्रोसेस इज थांब की अगं बाई थांब.
द प्रोसेस इज रिव्हर्सिबल एडियाबॅटिक प्रोसेस. अगं बाई बोलू नकोस. झालंय. नेक्स्ट पहा काहींसाठी काय असू शकतं हे आपण ऑलरेडी पाहिले. पीव्ही रेस टू एक्स इक्वल टू खूप सारे एक्स असू शकतात सर, 2 3 नाही, खूप आहे. इतिहास आमचा खूप मोठा आहे, बरोबर. असं समजा असेल, ठीक आहे, जड मराठी शब्द. समजा असं असेल तर पहा एक्स ची व्हॅल्यू काय, इन्फिनिटी. एक्स ची व्हॅल्यू काय, इन्फिनिटी. इन्फिनिटी पाहिलं, इन्फिनिटी ऑर्डर पाहिलं तुम्ही, अरे ना आवड. एक्स इक्वल टू इन्फिनिटी वॉर म्हणलं मी, मला आवडतो पण बाबा एक्स काहीतरी येड आहे हो. असं नाही, ठीक आहे. एक्स इक्वल टू काय, एक्स इक्वल टू इन्फिनिटी. पहा आपलं काय आलं होतं, पीव्ही एक्स इक्वल टू काय डाऊट ह्याच्यामध्ये, अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये, 100%. आता पहा P1 V1 रेस टू एक्स, P2 V2 रेस टू एक्स इक्वल टू इक्वेशन 1. पेन बदलला नाही का मी, ठीक आहे आता बदलतोय. हम उसको लाइन करेंगे ना, ठीक है. नेक्स्ट पहा, therefore P1 V1 रेस टू एक्स इक्वल टू, इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत काय डाऊट, नक्की लिहू का मग, पहा बरं असं लिहू शकतो का मी, P1 अपॉन P2 इज इक्वल टू काय डाऊट, इथपर्यंत काय डाऊट, अय इकडं बघ, इथपर्यंत काय डाऊट. नेक्स्ट पहा, therefore P1 अपॉन P2 रेस टू 1/x इक्वल टू V2 अपॉन V1. सर ये किधर से आया, सर ये किधर से आया. पहा समजा y इक्वल टू, नको y, एक्स नसतंय मिळत. ठीक आहे. नेक्स्ट समजा असं आहे, 4 इक्वल टू 2 चा, 4 इक्वल टू काय 2 चा, असं लिहू शकतो का, हे रूट म्हणजेच काय कळतंय का, म्हणजे हा 2 ह्याला काय लिहिलं 1/2 लिहिलं ना, या 2 लाच काय लिहिलं मी, या x लाच काय लिहिलं मी, काय डाऊट, काय डाऊट, लिहून घ्या बरं इथपर्यंत, इथपर्यंत लिहून घ्या. मला काय मी देईल लिहून एका दामात, परत ओरडत बसाल कुठून आलं. हा फोटो काढू घ्या पटकन, नंतर मत लिखो, अभी लिखो. थोडासा बाजूला सरू, थोडेसे बाजूला साडा. मराठीचं लेक्चर घेऊ का तुझं, मराठी वाङ्मय तुझं परत कच्चा दिसतंय. पेठेमध्ये क्लास लावतोस का. डॅनी पंडित कडे झालं का, झालंय. नेक्स्ट पहा, P1 अपॉन P2 रेस टू 1/x इक्वल टू V2 बाय, काहीला चालते काय नाही, रिझल्ट पहा बस का. एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची, एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची यश, हा आता तुझ्या मनात काय ते मला कसं काय माहित, खरं बोल. मन तुझं स्वच्छ आहे, निर्माणी धुतलंय काय, हा कम्फर्ट बाळा, कम्फर्ट धुवायला नसतं वापरायचं.
वास इकडे बघ. 1/∞ म्हणजेच काय? 0. काय लिहू शकतो त्याला मी? 0 लिहू शकतो. ठीक आहे. 0 इक्वल टू V2 अपॉन एनिथिंग रेस टू 0 काय असतं? या V1 इथं डिवाइड इकडे आला तर V1 इक्वल टू V2 म्हणजेच काय? व्हॉल्यूम काय झालं? कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट. प्रोसेस आयसोकोरिक. घ्या लिहून. द प्रोसेस इज रिव्हर्सिबल. म्हणजे आपण केलं का? शुअर केलं का की PV रेस टू X इक्वल टू K हे इक्वेशन सगळ्या रिव्हर्सिबल प्रोसेस साठी आपण वापरू शकतो. X ची व्हॅल्यू बदलली, वेगवेगळ्या प्रोसेस आपल्याला भेटून जातील. ओके. इज रिव्हर्सिबल आयसोकोरिक. घ्या पटकन. प्रोसेस इज रिव्हर्सिबल आयसोकोरिक. हो गया मत कर. झालंय का? आयसोकोरिक. नेक्स्ट पहा. आपण एक इक्वेशन पाहिलं होतं सुरुवातीला, Q इज इक्वल टू असं काहीतरी. काय होतं बरं? अच्छा. M S होतं का? MS डेल्टा T होतं का? Q इज इक्वल टू, मी दोघांना आहे ना मोलार मासने डिवाइड, इथे मी मोलार मासने डिवाइड करतो आणि त्याच मोलार मासने मी मल्टिप्लाय करतो. चालेल का? चालेल का? अरे 1/2 आहे. किती? 1/, म्हणजेच किती? 1/2. मी समजा याला 4 ने डिवाइड केलं आणि 4 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच काय झालं? हे 1/2 ना. काय अर्थ बदललाय का? अर्थ बदलला आहे का? मग वरच्या ह्याच्यावरती काय तुमचा आक्षेप आहे का? आहे का काय आक्षेप? एक मतानी पुढे जायचंय. सांगतो की Q इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. स्पेसिफिक हीट इंटू मोलॅरिटी किंवा मोलार मास. इंटू कसं आलंय कळलंय? लिहून घ्या, पुढे लागणार आहे. CM म्हणजे काय? मोलार हीट कॅपॅसिटी. बरोबर. CM म्हणजे काय? मोलार हीट कॅपॅसिटी. सगळं लिहून देऊ का? Q इज इक्वल टू हीट, N इज इक्वल टू number of moles, number of moles. CM equal to, our CM equal to molar heat capacity. Molar heat capacity. हो. डेल्टा T change in temperature. Change in तुला आले घ्यायला बघे प्रसाद. तू नाव घेतलं ना, तुला घ्यायला आले. तेच ना. झालंय का? कितना लिखोगे? बस ना. घ्या पटकन लिहा. पटपट लिहा, न बोलता लिहा. झालंय? ओके. ठीक आहे ना. आता काय मग मी कुठं म्हणलं खोटं काय झालं? झालं असेल तुझं, तुला माहिती. झालंय. नेक्स्ट पहा आता.
काय काढायचं आपल्याला? मोलार हीट कॅपॅसिटी. मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? सीएम ना. सीएम म्हणजेच काय? मोलार हीट कॅपॅसिटी. जनरल काढायची, जसं आपण मागायची जनरल इक्वेशन काढली. कोणासाठी काढायची आपल्याला? पॉलिट्रॉपिक प्रोसेस साठी. कोणासाठी काढायची? काय करतो पहा मी, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर. समजा स्मॉल हीट आहे काय तुमची, तर काय येईल? du इज इक्वल टू डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डब्ल्यू लय छोटा झाला, आयुष्य होत असत. बरोबर. इथपर्यंत काय डाऊट? डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आली? एन सीबीएम इंटू डेल्टा टी. बरोबर का? इंटू डी टी इज इक्वल टू, बोला, डी क्यू एन सी एम इंटू डेल्टा टी. एन सी एम इंटू डेल्टा टी. एन सी एम इंटू डेल्टा टी प्लस डी डब्ल्यू प्लस डी डब्ल्यू. बोला, डी डब्ल्यू ला कसं लिहू शकता तुम्ही? पी इंटू डीव्ही. पी इंटू, काय डाऊट? आव काय डाऊट? 100% जाऊ का पुढे? नक्की जाऊ पुढे. पहा, डिवाइडिंग both side by dividing both side by n डेल्टा टी. कशाने डिवाइड करतोय मी? कशाने डिवाइड करतोय मी? n डेल्टा टी. दॅट इज पा n cvm इंटू डेल्टा टी इक्वल टू n cm इंटू डेल्टा टी प्लस p इंटू dv. सगळ्याला डिवाइड करा. n dt n dt n dt. काय डाऊट? काय केलंय कळलंय का तुम्हाला? नक्की समजलंय? 100% नक्की का? रिझल्ट ल्या बरं. रिझल्ट ल्या, काय येईल बरं? ल्या पटकन. फोटो नका काढू, लिहून घ्या. काय काय? बोला, काय आला रिझल्ट? बोला, काय आलं? पा dt dt n n n dt. काय डाऊट? नक्की. म्हणजे काय आलं रिझल्ट? पा cvm इज इक्वल टू cm प्लस p इंटू dv अपॉन n dt. घ्या पटकन. रुक. झाले? आता पहा, हा जो प्लस आहे, हा जो प्लस आहे, ल्या पटकन. घेऊ विश्रांती, घेऊ. नको. झालं का? वर्क डन, वर्क डन, वर्क डन. डब्ल्यू इज इक्वल टू निगेटिव्ह असतो ना, मायनस पी डेल्टा बी. छोटासा हे राहिलं मायनस. हे काय होईल तुमचं? मायनस. सर असं काय करता बरं तुम्ही? छोटं छोटं चुका करून राहिले. होत असतं, मनुष्य आहे मी. प्राण्यांना शिकवतोय. काय डाऊट? समजा याला मी इकडे आणलं. काय केलं याला मी? काय केलं? तर पहा, सीएम इक्वल टू काय येईल? सीबीएम प्लस
पी गॅस, गॅस आहे ना हा, गॅसचं प्रेशर. ओके, पी गॅस अपॉन एन इंटू डीव्ही dt. काय डाऊट? सीएम इक्वल टू सीव्हीएम प्लस पी गॅस अपॉन एन. सगळ्या खटाटोप कशासाठी चाललाय हा? सीएम काढण्यासाठी. सीएम आपला येतोय, येतोय का सीएम? येतोय का सीएम? कोण आहे सीएम? इथं लिहिलंय बघ, सीएम इक्वल टू सीव्हीएम प्लस पी गॅस अपॉन एन इंटू डीव्ही बाय dt. सेपरेटली तो फक्त. काय डाऊट? म्हणजे मला सीव्हीएम ची व्हॅल्यू माहित असेल, पी गॅस माहित असेल, मला एन माहित असेल, हा रेशो जर माहित असेल तर मी उत्तर काढू शकतो. रिएक्शन दिली मला, हे तर आन्सर नंबर ऑफ मोल्स रिएक्शन मध्ये असेल, प्रेशर ऑफ गॅस दिलेला असेल, हा माझा स्लोप आहे. काय हा माझा? हा मला स्लोप काढावा लागेल. काय काढावं लागेल मला? सर तो कुठून येईल? ग्राफ मधून. सर प्रत्येक वेळेस ग्राफ काढू का? नको काढू, थांब ना जरा, आत्ता दम काढ फक्त, सांगतो. झालं गडबड काय? बळा गडबडतोय, विचारात आहे. लिही ना मग बसले होय तुम्ही, लिहायचंच आहे. घ्या पटकन. सर डीव्ही बाय dt किती येईल सांगणार आहे? डीव्ही बाय dt कसं काढायचं? झालं, छान छान. नेक्स्ट, पुढे. आता तर म्हणले झालं. ऍडव्हान्स ये पुढे. झाले. नेक्स्ट पहा, काय काढायचं आपल्याला आता? सीएम काढायचंय. सीएम मध्ये बाकीच्या व्हॅल्यू तर आल्यात, फक्त आपला कोण राहिलाय? कोण राहिलाय आपला? पहा आता मग कोण काढायचं आपल्याला? फक्त फॉर डीव्ही बाय dt. डीव्ही बाय dt आपला राहिलेला आहे. काढू की, एवढं काय अवघड कसं? डीव्ही बाय dt आपल्याला काढायचा आहे. आ कोणतं? डीव्ही बाय dt. कोण काढायचं आपल्याला? डीव्ही बाय dt काढायचं. हे तर इक्वेशन माहिती का तुम्हाला? पीव्ही रेस टू एक्स इक्वल टू काय? सर हे तर आमच्या आवडीचं आहे. पीव्ही रेस टू एक्स इक्वल टू, याच्यात काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट आहे? एक पहा आता, पी इक्वल टू काय लिहू शकतो मी? के अपॉन, पी इक्वल टू काय लिहू शकतो? के अपॉन व्ही रेस टू एक्स. हे एक इक्वेशन माहिती का तुम्हाला? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. माहिती का? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी 100%. आयडियल गॅस इक्वेशन. पी ची व्हॅल्यू टाकू का? के व्ही अपॉन व्ही रेस टू एक्स इज इक्वल टू एनआर. आता ह्या व्ही रेस टू एक्स ला जर वरती नेलं तर काय होईल? इथं व्ही रेस टू 1 आहे, बरोबर का? आणि हा खालून आलेला, कळतंय का? नक्की वाटलंच. के इंटू व्ही रेस टू 1 इंटू व्ही रेस टू, बोला, व्ही रेस टू मायनस एक्स इक्वल टू एनआरटी. के इंटू व्ही रेस टू 1 मायनस एक्स इक्वल टू एनआरटी. फाइव रेस टू 2 इंटू 5 रेस टू 3. कसं लिहिणार? 5 रेस टू
बरोबर बरोबर का? ओ कळलं का? नुसता हसण्यातच वेळ चाललाय त्याचा. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? घेऊ का पुढे? समजा मी हे डिफरन्शिएट केलं, मला स्लोप काढायचा आहे ना. काय काढायचं मला? हा स्लोप आहे. स्लोप काढायला काय करायला लागेल मला? याला डिफरन्शिएट. काय केलं याला मी? काय करायचं आपल्याला? बोथ साईडला डिफरन्शिएट. जर डिफरन्शिएट केलं, काय केलं मी? समजा डिफरन्शिएट, तर बोला काय येईल? पहिला तसंच ठेवला कॉन्स्टंट 1 मायनस एक्स इंटू व्ही रेस टू 1 मायनस एक्स प्लस 1 मायनस 1 सॉरी मायनस 1 बरोबर का? प्लस व्ही रेस टू 1 मायनस एक्स आहे तसंच, कॉन्स्टंट आहे ना. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग लिहू का? इकडे काय येईल? एनआरटी. काय येईल इथे? डिफरन्शिएट करा फक्त, ठीक आहे. मॅथमॅटिकल टर्म्स. हा ठीक आहे, चला. ओके, इथे काय येईल पहा. करू ना, इथं सुद्धा डिफरन्शिएट करू. इथपर्यंत काय डाऊट आहे का? बोथ साइडला काय केलं आपण? डिफरन्शिएट केलं. पहा, इज इक्वल टू एनआर आहे तसेच कॉन्स्टंट, एनआर आहे तसेच ठेवले कॉन्स्टंट. टी चं डिफरन्शिएशन डेल्टा टी, बरोबर. प्लस टी आहे तसाच, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. किती येणार ते? 0. लिहित नाही. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. हे काय येईल पहा, के इंटू हा 1 मायनस एक्स इथे मल्टिप्लाय इकडे आला तर के इंटू व्ही रेस टू 1 मायनस एक्स मायनस 1 इज इक्वल टू एन आर इंटू डेल्टा टी अपॉन 1 मायनस एक्स. काय डाऊट? इथे पहा काय येईल, के इंटू व्ही रेस टू काय राहिलं बरं इथे? प्लस 1 मायनस 1 गेला, व्ही रेस टू मायनस एक्स इक्वल टू एन आर टी इंटू डेल्टा टी अपॉन व्ही रेस टू मायनस एक्स ला कसं लिहू शकतो आपण? के अपॉन व्ही रेस टू एक्स इक्वल टू एन आर टी इंटू डी टी अपॉन 1 मायनस एक्स. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? आता के अपॉन, हा इथे डिफरन्शिएशन नाहीच राहिलं का? इथे इंटू डीव्ही नाहीच राहिलं. इंटू डीव्ही सर, इंटू डीव्ही बरोबर ना? विथ रिस्पेक्ट टू व्ही केलं म्हणून, ठीक आहे. आता पहा, के अपॉन व्ही रेस टू एक्स, के अपॉन व्ही रेस टू एक्स काय असतं? पी. पी डीव्ही इज इक्वल टू एन आर डी टी अपॉन 1 मायनस एक्स. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? नक्की. आता पहा, मला काढायचं काय डीव्ही अपॉन डीव्ही, या डीटी ला इकडे आणलं काय होईल? डिव्हिजनला पी इथं इकडे जाईल, बरोबर. पहा, डीव्ही अपॉन dt इज इक्वल टू एन आर एन इंटू आर अपॉन इंटू पी. काय डाऊट? नक्की 100%. इथपर्यंत कळलंय. आता 1 2 फॉर्म्युला काय? सीएम इक्वल टू सीबीएम प्लस पी इंटू एन इंटू डीव्ही बाय डीटी. नक्की फॉर्म्युला पहा. फॉर्म्युला काय होता आपला? सीएम इक्वल टू सीव्हीएम प्लस पी गॅस अपॉन एन, बोला, इंटू डीव्ही बाय डीटी. डीव्ही बाय डीटी ची व्हॅल्यू काय?
NR1 - x इंटू हा पण काय पी गॅसच आहे, हा पण काय पी गॅस, पी गॅसला पी गॅस, एन ला एन गेला, एन ला एन गेला, म्हणजे फायनली इक्वेशन काय आलं पहा, CM इक्वल टू CVM प्लस बोला R अपॉन एक्स ची व्हॅल्यू तुम्ही कधी 1 टाका, 1 कधी टाकणार, आयसो थर्मल असेल तर, बरोबर, आयसोबॅरिक असेल तर एक्स इक्वल टू 0 येणार, एक्स इक्वल टू 0 येणार, जर प्रोसेस एडियाबॅटिक असेल तर काय येणार गॅमा, आणि जर एक्स प्रोसेस जर आयसोकोरिक असेल तर इन्फिनिट. कळतंय, आलं का जनरल इक्वेशन, आलं का जनरल इक्वेशन, हेच काढायचं होतं का आपल्याला, अहो हेच काढायचं होतं का, नक्की का, क्या मग आलं इथं काय लिहून, हो बोला ना, का हो जावा की, काय डाऊट इथपर्यंत, नक्की चालतंय, हे लिहिलंय का मागचं, हे लिहिलंय, हे लिहिलंय का, इथपर्यंत झाले लिहून, एकच मिनिट थांबा मला बघू द्या नेक्स्ट पॉइंट काय आपला होऊ शकतो का, ठीक आहे चालतंय, इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला, नक्की नाही, चालतंय, आज जेवढं झाले तेवढं व्यवस्थित करून यायचंय उद्या येतानी, आणि काय करायचं पहा, जेवढे काय फायनल फॉर्म्युले आपले आलेले आहेत ते सर्व फायनल फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित काय करणार आहात, लिहून आणणार आहात, व्यवस्थित काय करणार आहात तुम्ही, एका पेजवर सगळे फॉर्म्युले व्यवस्थित घ्यायचे, जमेल का, आवताई जमेल का, नक्की, एक स्लाइड डिलीट झाली, एक स्लाइड डिलीट झाली शेवटची, थांबा, अंडू नाही होत त्याला, ह्याला नाही होत अंडू, थांबा साईट कोणती गेली बघू द्या, शेवटवाली गेली का, dv बाय dt चे गेलं का, ठीक आहे ना, लिहू ना परत, काही लोड नाही, घ्या पटकन जातो, ओके, पहा dv बाय dt फॉर dv बाय dt, बोला dv बाय dt साठी काय केलं होतं आपण, हा pv रेस टू x इक्वल टू k, देअरफॉर p इज इक्वल टू k अपॉन v रेस टू x, बरोबर, इक्वेशन आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे, pv इज इक्वल टू nRT, p ची व्हॅल्यू आपण टाकली k अपॉन v रेस टू x इंटू v इज इक्वल टू nRT, k इंटू v रेस टू 1 - x इक्वल टू nRT, बरोबर का, बरोबर, नेक्स्ट काय केलं आपण, बोथ साइड डिफरन्शिएट, बोथ साइडला आपण डिफरन्शिएट केलं, बोथ साइडला डिफरन्शिएट केल्यानंतर फायनली आपलं काय आलं होतं बोला, k इंटू 1 - x v रेस टू 1 - x प्लस -1 इंटू dv इज इक्वल टू बोला nr dt, बरोबर का, nr dt, नेक्स्ट पहा आता 1 - x इथे मल्टिप्लाय, इकडे आला तर डिवाइड, k इंटू v रेस टू काय राहिली इथे -x इंटू dv इज इक्वल टू nr इंटू डेल्टा टी अपॉन 1 - x, बरोबर का, बरोबर का, k अपॉन v रेस टू x इंटू dv इज इक्वल टू nr डेल्टा टी 1 - x, बरोबर का, k अपॉन vx ला काय लिहू शकतो आपण, p इंटू dv इज इक्वल टू nr डेल्टा टी अपॉन 1 - x, हा dt ला इकडे आणतो डिवाइडला, dv अपॉन dt इज इक्वल टू dv अपॉन dt इज इक्वल टू बोला काय येईल, nr अपॉन 1 - x इंटू पी गॅस इंटू पी गॅस, बरोबर का, सगळीकडे पी काय तुमचा हा गॅस पी गॅस, ठीक आहे, काय डाऊट, नक्की जाऊ, ही आली आपली व्हॅल्यू कशाची, डीव्ही बाय, कशाची आली, डीव्ही बाय dt ची व्हॅल्यू आलेली, dv बाय dt ची व्हॅल्यू पहा काय आली, dv बाय dt, dv अपॉन dt इज इक्वल टू बोला
NR अपॉन 1 मायनस एक्स, NR अपॉन इंटू पी गॅस, इंटू काय होतं आपलं पी गॅस. देअरफॉर पहा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, CM इज इक्वल टू CVM प्लस बोला पी गॅस अपॉन N इंटू डीव्ही बाय dt. हा फॉर्म्युला आला होता. आलेली डीव्ही बाय dt ची व्हॅल्यू पुट केली. फायनली पहा काय आलं, CM इक्वल टू CVM प्लस बोला पी गॅस अपॉन N इंटू डीव्ही बाय dt ची व्हॅल्यू किती आली, NR अपॉन 1 मायनस एक्स इंटू पी गॅस इंटू पी गॅस. पहा N ला N गेला, पी गॅसला पी गॅस कॅन्सल. CM इक्वल टू CVM प्लस R अपॉन 1 मायनस एक्स, R अपॉन, हे आली तुमची जनरलाइज इक्वेशन फॉर मोलार हीट कॅपॅसिटी फॉर पॉलिट्रॉपिक प्रोसेस, काय डाऊट इथपर्यंत नक्की कळाले का? 100% समजले. फॉर्म्युला व्यवस्थित काय करायचं, हा लिहून घ्यायचा. सगळे फॉर्म्युले एकत्र तुम्ही करणार आहात एकाच पेज वरती. अख्ख्या संपूर्ण चॅप्टरचे फॉर्म्युले तुमच्याकडे हवेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. एक PDF येईल तुम्हाला, त्या PDF मध्ये आजच्या तुम्हाला ग्रुपला एक PDF येईल, ज्याच्यामध्ये अराउंड 8 ते 10 क्वेश्चन असतील, ते ट्राय करायचं. ठीक आहे, नाही आले उद्या सोडवणारच. घ्या पटकन स्कॅन करा, मिळून जाईल PDF तुम्हाला. करू एकच मिनिट थांबा.